श्री स्वामी समर्थ. गर्भधारणेदरम्यान गर्भसंस्कार मंत्र आणि श्लोकाचे फायदे. गर्भधारणा हा आनंदाचा काळ असतो. जेव्हा स्त्रीला तिच्या गरोदरपणाची बातमी मिळते तेव्हा ती तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदी टप्प्यावर असते. अनेक महिलांसाठी आयुष्यातील या टप्प्याला तोंड देणे आव्हानात्मक असते, कारण तिला अनेक चढउतार आणि अस्वस्थता येतात, जे गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. गर्भधारणा हा एक प्रवास आहे, जो तुम्हाला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत घेऊन जातो, जसे की गर्भधारणेच्या दिवसापासून जन्माच्या दिवसापर्यंत. सध्या गर्भधारणा कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमच्या प्रसूतीची तारीख निश्चित करून या अद्भुत प्रवासाची सुरुवात चिन्हांकित करते. गर्भधारणेदरम्यान स्वतःला सकारात्मक आणि तणावमुक्त ठेवणे हे निरोगी आणि बुद्धिमान बाळाच्या जन्माची गुरुकिल्ली आहे. गर्भसंस्कार संगीत, गर्भसंस्कार मंत्र आणि श्लोक, योग, व्यायाम, निरोगी आहार इत्यादींद्वारे भावी माता त्यांच्या गर्भधारणा आरामदायी बनवू शकतात. गर्भधारणेदरम्यान नमूद केलेल्या क्रिया केल्याने गर्भवती महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. गर्भधारणेदरम्यान तुम्ही ऐकू शकता असे अनेक गर्भसंस्कार मंत्र आणि श्लोक आहेत. त्यामध्ये रामरक्षा स्तोत्र. गरोदरपणात ऐकण्यासाठी रामरक्षा स्तोत्र हे सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी स्तोत्र आहे. ते गर्भवती महिलांच्या मनाला शुद्ध करण्यास मदत करते, जेणेकरून तिला सकारात्मक ऊर्जा मिळेल. गर्भातील बाळाच्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी भगवान रामाची प्रार्थना करणे आणि रामरक्षा स्तोत्राचा जप करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे स्तोत्र तुमच्या बाळाचे त्याच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण करते आणि त्याला आतून निरोगी ठेवते. हनुमान चालीसा. गर्भधारणेदरम्यान हनुमान चालीसा ऐकणे आणि वाचणे गर्भाशयात वाढणाऱ्या बाळासाठी फायदेशीर आहे. हनुमान चालीसा जास्तीत जास्त परिणाम मिळवण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा मोठ्याने वाचावा आणि त्यातील सकारात्मक दिव्य स्पंदने अनुभवावे. सकाळी हनुमान चालीसा वाचल्याने दिवस चांगला जाईल याची खात्री होते. ते वाचण्याचे फायदे आहेत. ताणतणाव कमी करण्यास मदत करते, व्यक्तीला आनंदाची दैवी भावना देते आणि आई गर्भात असलेल्या बाळाला शक्ती आणि ज्ञान प्रदान करते. तुम्हाला आत्मविश्वासू, निर्भय आणि धाडसी मुलाला जन्म देण्यास मदत करते. व्यक्तिमत्व वाढवण्यास आणि जीवनातील अडथळ्यांना तोंड देण्यास मदत करते. वैदिक मंत्र. तुमचे गर्भाशय हे तुमच्या बाळाला राहण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे आणि गर्भाशयात त्याच्या वाढीच्या टप्प्यात सुरक्षित आणि निरोगी वातावरण प्रदान करणे ही तुमची जबाबदारी आहे. गर्भधारणेदरम्यान तुमच्या शरीरावर आणि तुमच्या बाळाच्या सुरक्षितपणे वाढण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःसाठी आणि बाळासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्याची ही वेळ आहे. या 9 महिन्यात तुमचे मन आणि शरीर आराम करण्याचे अनेक मार्ग आहेत. वैदिक मंत्र ऐकल्याने न जन्मलेल्या बाळासाठी एक निरोगी आणि आनंदी वातावरण तयार होते आणि त्यांना गर्भाशयात शिक्षित करते. राग. गरोदरपणात संगीतातील राग ऐकल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटते. विशेष म्हणजे डॉक्टर तुमच्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रकारचे सुखदायक संगीत ऐकण्याची शिफारस करतात. 9 महिन्यांच्या अद्भुत काळात राग हे आई आणि तिच्या बाळासाठी ऐकण्यासाठी सर्वोत्तम संगीत मानले गेले आहे. बागेश्वरी, भैरव आणि यमन यांसारखे राग बाळाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. गर्भवती महिलांनी सकारात्मक गर्भधारणा होण्यासाठी जप किंवा पाठ करण्यासाठी हे काही शक्तिशाली गर्भसंस्कार मंत्र आहेत. ते ऐकावेत आणि त्यांचे वाचन करावे. या कृती बाळाचे व्यक्तिमत्व आणि गर्भाशयातील मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य घडवण्यास मदत करतात.
या सर्व मंत्रांचा आणि स्तोत्रांचा जप करण्याचे अंतिम ध्येय म्हणजे गर्भधारणेदरम्यान तणावमुक्त राहणे. धन्यवाद.